नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्यासोबत खूप दिवसापासून जॉईन असाल तर मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपले जे ट्रेड असतात ते एका लेवलवर आपण प्ले करत असतो। म्हणजे ठराविक अशा ज्या मार्केटमध्ये लेवल आहेत त्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट करत असतो आणि त्यामुळे तिथे जर आपला एखादा सेटअप बनला किंवा एखादा पॅटर्न बनला तर आपण त्या लेवल प्ले करत असतो। स्पेशली गोल्डमध्ये जर तुम्ही बघितलेत तर अशा छान छान अशा लेवल आहेत ज्या महत्त्वपूर्ण की त्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट करत असतो आणि त्या ठिकाणी जर का आपला एखादा पॅटर्न बनला किंवा सेटअप बनला तर आपण तिथे ट्रेड प्ले करू शकतो। मित्रांनो, अशा कोणत्या लेवल आहेत हे आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत। जाऊया आपण स्क्रीनवर, पण तत्पूर्वी एक छोटासा डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णतः शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल पर्पजने बनवलेला आहे। ह्याच्यामध्ये कुठलंही रिकमेंडेशन किंवा सजेशन मी करत नाही। ट्रेडिंग करा किंवा नका करू। मित्रांनो, ट्रेडिंग हा एक असा हे आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट पण होऊ शकतो आणि लॉस पण होऊ शकतो। त्यामुळे जर का तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर व्यवस्थित शिका, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घेऊ शकता। ओके, त्यामुळे ह्या व्हिडिओ फक्त ह्याच्यातून आपण प्राइस ॲक्शन शिकायचं आहे, मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे, मार्केट कसं चालतं ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। ठीक आहे, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की मार्केटमध्ये गोल्ड कशा प्रकारे एका ठराविक लेवलला रिस्पेक्ट करू शकतो। ठीक आहे, जाऊया आपण स्क्रीनवर। तर मित्रांनो, आता आपण आलो स्क्रीनवर आणि हा आहे XAUUSDचा गोल्डचा चार्ट आहे। मित्रांनो, ह्या चार्टवर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे गोल्ड काही ठराविक लेवलला रिस्पेक्ट करत असतो। आता ह्या ठराविक लेवल म्हणजे कोणत्या, तर त्यातली पहिली लेवल म्हणजे काय, वन डे कॅन्डलचा चार्ट। ओके, वन डे कॅन्डलची लेवल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची ही लेवल आहे। काय करायचं आहे, वन डेच्या कॅन्डलवर चार्ट लावायचा आहे आणि त्याच्यानंतर जिथे मार्केट आहे त्या आजूबाजूच्या ज्या कॅन्डल आहेत डे कॅन्डलच्या त्याला हाय लो मार्क करायचे आणि अशा प्रकारे डेच्या लेवलचे मार्क करायचे। पण मी स्पेशली तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की 4 आवर्सच्या ज्या लेवल आहेत त्या कशा प्रकारे मार्केटमध्ये काम करत असतात आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे आपण करायचा आहे। ठीक आहे, चलो ठीक आहे, आपण आता जाऊया 4 आवर्सच्या कॅन्डलवर। हा आपण लावला मित्रांनो 4 आवर्सच्या कॅन्डलचा चार्ट। ओके, चलो आता सगळ्यात मोठा असा प्रश्न येतो की मला जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न कुठला की 4 आवर्सच्या जर आपण कॅन्डल लावल्या तर तिथे अनेक अशा कॅन्डल असतात की त्या 4 आवर्सवर बनलेल्या असतात। मग ह्या 4 आवर्सच्या अनेक कॅन्डलपैकी मी कोणत्या कॅन्डल मार्क करू, बघा व्यवस्थित आणि महत्त्वाचा प्रश्न। ठीक आहे, ह्याचं सरळ आणि साधं उत्तर असं आहे की ज्या ठिकाणी मित्रांनो मार्केट रन करत असतो, बघा ज्या ठिकाणी मार्केट रन करत असतो त्याच्या आजूबाजूच्या जे हाय लो आहेत त्या मार्केटच्या आजूबाजूचे म्हणजे थोडेसे अपसाईडला आणि थोडेसे डाऊन साईडला जे काही कॅन्डल बनलेले आहेत त्या कॅन्डलचे जे हाय आणि लो आहेत ते आपण मार्क करायचे आहेत। आता जर बघायला गेलं तर इथे मार्केट रन करत आहे। ठीक आहे, मग आपण काय करणार, ही एक कॅन्डल मार्क करणार, ही एक कॅन्डल मार्क करणार आणि ही एक कॅन्डल आणि ही एक, समजा इथे आजूबाजू पण ही आणि ही जवळ ऑलमोस्ट सेम आहे। ओके, त्यामुळं जे मार्केट जिथे रन करत आहे त्याच्या आजूबाजूचे मी काय करणार, मार्क करणार। आता ह्या कॅन्डलचा एक हाय मार्क करणार आणि ह्या कॅन्डलचा एक हाय मार्क करणार आणि आणखी हा एक कॅन्डलचा मार्क करणार। बस 3 मला स्पेशली ह्या लेवल झाल्या। कशा प्रकारे, तर मार्केट आहे आता इथे, त्यामुळे ह्या कॅन्डल जर मार्केट इथे असेल तर ह्या कॅन्डल मार्क करून उपयोग आहेत का, किंवा ह्या खालच्या मार्क करून नाही, उपयोग नाही। मग मला काय करायचं, फक्त मार्केटच्या आजूबाजूचे हाय लो जे आहेत ते मार्क करायचे आहेत। आता हाय लो मार्क केल्यानंतर मी ते प्ले कसे करणार, सपोज ही एक अशी लेवल आहे आणि मार्केट काय केलेलं आहे, वरून तिथे आलेलं आहे। ओके, वरून आल्यानंतर मार्केटने ती लेवल ब्रेक केली, ब्रेक करून पुन्हा मार्केट वर अपसाईडला सस्टेन झालं आणि इथे एखादा जर डब्ल्यू बनवला तर ह्याचा काय झाला, ह्या लेवलचा फेक ब्रेकडाऊन झाला, पुन्हा मार्केट वर सस्टेन राहिलं, मग मार्केटने डब्ल्यू बनवल्यानंतर आपण इथे मार्केटला पकडू शकतो।
अप साईडचं डायरेक्शन क्लिअर झालं. आणि सपोज जर का अशा प्रकारे ब्रेक केलं आणि खाली जर स्ट्रक्चर चेंज केलं, पुन्हा मार्केट रिट्रेसमेंटला आलं, इथे एम बनवलं, तर इथे आपण डाऊन साईडची मुवमेंट पकडू शकतो. म्हणजे लेवल कशा प्रकारे प्ले करायची हे मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा काय दाखवलं आपण की लेवल कशा मार्क करायच्या, एक त्याच्यानंतर लेवल कशा प्रकारे प्ले करायची. अशा प्रकारे आपल्याला 4 आवर्सच्या लेवल मार्क करायचे लागतील आणि अशा प्रकारे आपल्याला 4 आवर्सचे लेवल प्ले करायला लागतील. आता हे प्ले करताना आता एकच गोष्ट आहे का फक्त लेवल आहे, नाही. त्यासाठी काय आहे, मार्केटचं डायरेक्शन आलं, मार्केटमध्ये कुठली लिक्विडिटी घेतली आहे का, कुठला सपोर्ट आहे का, कुठला रेजिस्टन्स आहे का, कुठली लिक्विडिटी पेंडिंग आहे का, कुठला एम बनवला, कुठला डब्ल्यू बनवला, हे सगळ्या गोष्टी त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्या शिकाव्या लागतील आणि त्याच्यानंतरच हे सगळं प्ले करता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या शिकून घ्या, प्राइस ॲक्शन शिकून घ्या. त्याच्यानंतर ह्या ज्या लेवल आहेत, ज्या मार्केट रिस्पेक्ट करतो, या लेवल तुम्हाला प्ले करता येतील. ठीक आहे, हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं की कुठल्या लेवल आहेत की मार्केट चांगला त्याला रिस्पेक्ट करतो, मग त्याचा आपण फायदा उठवू शकतो. पण ते सगळं शिकून व्यवस्थित प्रॉपर शिकून घेतल्यानंतर आपण ते करू शकतो. ठीक आहे, चलो ठीक आहे मित्रांनो, हेच या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.